ठिकाणी आता रवाना देखील झालेले आहेत। राम मंदिरातील गैरव्यवहाराविरोधात उद्धव ठाकरे हे आक्रमक बनले आहेत आणि खाली राम भक्त आहे आणि हे राम श्रीराम मंदिराच्या दान लुटीच्या विरुद्ध लढा देतात। तर उपस्थिती कमी होईल पावसामुळे कोण म्हणे जाऊन बघा जरा आतमध्ये, जाऊन बघा आतमध्ये किती लोक आहे, अजून थोड्या वेळाने बघा काय होतं, इथं पाय ठेवायला जागा उरणार नाही। तर इथे तुम्ही तयारी जेव्हा केली तेव्हा कुठलाही शेड वगैरे नाही, आता उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे जे येतील त्यांना भिजावं लागेल पावसात। भिजू द्या ना, मग काय फरक पडतो। जनतेतले नेते ते भिजलेच पाहिजे, जनतेतले नेते उद्धवजी भिजले पाहिजे, आदित्यजी भिजले पाहिजे। बरं, शेवटचा प्रश्न, हे आंदोलन आजचं झाल्यानंतर यापुढे तुमचा कसा प्रवास असणार आहे? दान चोरी पुन्हा महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात आंदोलन होणार आहे। पुढचं आंदोलन आता पुण्यात आहे, तुम्हाला सांगून टाकतो। आता मुंबई झालं, नागपूर झालं, आता पुण्यात पुढच्या आठवड्यात आंदोलन आहे। आपण पाहू शकतो संजय राऊत स्वतः इथं गेल्या 5-6 दिवसापासून ठाण मांडून बसले आहेत आणि काटोल कळमेश्वर बुटीपुरी इथून सर्व दूर ते जाऊन त्यांनी कार्यकर्ते इथं येण्यासाठी प्रयत्न जे आहेत ते केलेले आहेत। त्यामुळं आता या पाऊस इथं सुरू झाल्यामुळे स्पीकर्स आणि बाकीच्या गोष्टी त्यासुद्धा सगळ्या झाकून ठेवण्यात आलेल्या आहे। आता काही वेळात इथं म्हणजे जवळपास 5च्या सुमारास उद्धव ठाकरे इथं दाखल होतील आणि ते पहिले रामरक्षा म्हणतील आणि रामरक्षा म्हटल्यानंतर इथं भाषण जे आहे त्यासाठी उद्धव ठाकरे येणार आहे। त्यामुळे आता पावसामुळे या शक्ती प्रदर्शनाला काही उपस्थिती कमी राहते का याकडे भाजपचा आणि विरोधी जे या रामरक्षा कार्यक्रमाला ज्यांनी विरोध केला होता त्यांचंही लक्ष लागलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विनय शुक्लासह प्रवीण मुदोळकर, NDTV मराठी, नागपूर। नागपुरातील हे चित्र आपण पाहतो आहोत। रामरक्षा पठणाची पूर्ण तयारी झालेली आहे आणि उद्धव ठाकरे हे देखील आंदोलनाच्या ठिकाणी आता रवाना झालेले आहेत। उद्धव ठाकरे यांच्यासोबत आदित्य ठाकरे, त्याचबरोबर अनिल देसाई हे देखील आपल्याला या गाडीमध्ये पाहायला मिळत आहेत आणि तिकडे संजय राऊत त्याचबरोबर अंबादास दानवे हे जातीनं या सगळ्या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत। ही दोन्ही दृश्य आपण पाहतोय। अगदी कुठल्याही क्षणी उद्धव ठाकरे हे आंदोलनाच्या ठिकाणी दाखल होतील, त्यानंतर राम मंदिरामध्ये रामरक्षा पठण केलं जाईल आणि मग व्यासपीठावरून उद्धव ठाकरे हे शिवसैनिकांना मार्गदर्शन करतील। यावेळी उद्धव ठाकरे नेमके काय बोलतात हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मुंबईतील आंदोलनामधून उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकार आणि राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधलेला होता आणि त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी त्याचबरोबर राज्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर देखील जोरदार हल्लाबोल उद्धव ठाकरे यांनी केलेला होता आणि आज आता संघभूमीमध्ये अर्थात नागपुरात उद्धव ठाकरे ज्यावेळी दाखल होत आहेत त्यावेळी रामरक्षा पठणानंतर होणाऱ्या त्यांच्या भाषणामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर उद्धव ठाकरे काही भाष्य करतात का हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। की दोन्ही दृश्य आपण पाहतो, उद्धव ठाकरे हे रवाना झालेले आहेत तर दुसरीकडे संजय राऊत त्याचबरोबर अंबादास दानवे त्याचबरोबर शिवसेना ठाकरे गटाचे स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते हे आतुरतेनं वाट पाहत आहेत। पावसानं देखील हजेरी लावलेली आहे। पावसामध्येच हे कार्यकर्ते भिजलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि मुंबईमध्ये ज्यावेळी आंदोलन झालेलं होतं त्यावेळेस देखील भर पावसामध्ये उद्धव ठाकरे यांनी रामरक्षा पठण केलेलं होतं आणि कार्यकर्त्यांना देखील मार्गदर्शन केलेलं होतं आणि आता नागपुरात देखील पावसाची हजेरी आपल्याला पाहायला मिळते आहे। अगदी कुठल्याही क्षणी उद्धव ठाकरे हे आंदोलनाच्या ठिकाणी दाखल होतील। प्रवीण मुधोळकर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। प्रवीण, अगदी कुठल्याही क्षणी उद्धव ठाकरे पोहोचतील, तयारी पूर्ण झाली आहे का? आधी रामरक्षा पठण आणि मग व्यासपीठावर उद्धव ठाकरेंचं मार्गदर्शन। अवघ्या काही मिनिटांमध्ये जवळपास 10 ते 15 मिनिटांमध्ये उद्धव ठाकरे हे या ठिकाणी दाखल होतील। पाऊस सुरू आहे रिमझिम, त्यामुळे या स्टेजवरती ज्या ज्या गोष्टी लावण्यात आल्या सगळ्या झाकून ठेवल्या आहे। इथं स्क्रीनसुद्धा झाकून ठेवण्यात आली आहे। त्यामुळे आता 4:20 झाले, जवळपास 15 ते 20 मिनिटांनी 4:45 पर्यंत उद्धव ठाकरे इथं दाखल होतील अशी अपेक्षा आहे। छत्र्या घेऊन कार्यकर्ते, उभाटाचे शिवसैनिक आलेले आहे आणि नेते मंडळी जी आहे ती सुद्धा दुरून दुरून इथं आलेली आहे। माजी खासदार असतील, माजी आमदार असतील आणि 11ही जिल्ह्या विदर्भातले जे आताचे जिल्हा प्रमुख आहेत किंवा यापूर्वीचे जिल्हा प्रमुख आहेत ते सुद्धा इथं दाखल झालेले आहे। प्रकाश जाधव माझ्यासोबत आहे जे माजी खासदार, त्यांना विचारूया। साहेब, काय सांगाल? तुमच्या पक्षाचे 2 भाग झाले आणि त्यानंतरही खूप आजच्या स्थितीमध्ये संघर्ष मोठा आहे। आजच्या जी शक्ती इथे दिसते शक्ती प्रदर्शनामध्ये समाधानी तुम्ही आहात का? बिलकुल समाधानी आहे। सर्वीकडे एक चांगला वातावरण आहे। जे गेले ते सगळे गद्दार आहेत। मूळ पक्ष शिवसेना हाच आहे आणि पक्षप्रमुख स्वतः येत आहेत। अत्यंत महत्त्वाच्या विषयावर येत आहेत। श्री राम मंदिराच्या दानपेटीतल्या लुटीच्या विरोधात येत आहेत। जनजागृती झाली आहे, मोठ्या प्रमाणामध्ये परिवर्तन येते आहे
आणि गद्दारांना यापुढं समाज क्षमा करणार नाही अशा पद्धतीचं वातावरण आहे. इथं सोफा सेटवरती मोठ्या प्रमाणामध्ये इथं जे नेते मंडळी आहे त्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. महाविकास आघाडीकडून शरद पवार राष्ट्रवादीचे प्रकाश गजबे सुद्धा दाखल झालेले आहे. त्यांना विचारूया, भाऊ महाविकास आघाडीचा पाठिंबा आहे? एक महाविकास आघाडीचा एक सक्षम पक्ष म्हणून शिवसेना पक्ष आहे. उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वामध्ये काम करत आहे. त्यांचं जे आंदोलन आहे हे अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्यावर त्या ठिकाणी आंदोलन आहे आणि म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्यांना हे समर्थन देण्याकरता आम्ही या ठिकाणी आलेलो आहे. युवासेना असेल किंवा इतर संघटना ज्या उबाटाच्या आहेत त्याचे पदाधिकारीसुद्धा मोठ्या प्रमाणात दाखल झाले आहे. काटोल, कळमेश्वर, रामटेक इथून सुद्धा काही नेते मंडळी आपल्या कार्यकर्त्यांना घेऊन आलेले आहे. त्यामुळे आता 5 वाजताच्या सुमारास या परिसरामध्ये आता सुरू होईल या ठिकाणी भाषणं आणि बाकी रामरक्षा त्याच्यापूर्वी होईल. एक कॉन्वॉय आलेला आहे. बहुधा उद्धव ठाकरे आता काही वेळात दाखल होतील. आदित्य ठाकरेसुद्धा दाखल होतील. स्टेजवर पाहू शकतो आपण, स्टेजवरती काही इथं नेते मंडळी उपस्थित आहे. ते नेते मंडळी उद्धव ठाकरेंच्या स्वागतासाठी इथं तयार आहेत आणि एकंदरीतच आता या परिसरामध्ये उद्धव ठाकरे जे आहे ते अवघ्या काही वेळामध्ये इथं जे होणार आहे. आता उद्धव ठाकरे दाखल झालेले आहे आणि उद्धव ठाकरे दिसत आहे समोर स्क्रीनवरती. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरेसुद्धा आहे आणि संजय राऊत त्यांना स्टेजवर घेऊन जात आहेत. या ठिकाणी उद्धव ठाकरे पहिले रामरक्षा पठण मंदिरात जातील आणि मंदिरात आल्यानंतर मग ते भाषण करतील.